सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील बहुतांश महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून बराच कालावधी उलटलाय। त्यात सुप्रीम कोर्टाने 4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्वच महापालिकांच्या आयुक्तांना प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले। शासनाच्या आदेशानुसार मनपाने कामाला सुरुवात करत 11 जून ते 16 जून पर्यंत प्रगणक गटांची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, 17 जून ते 18 जून जनगणनेची पाहणी तपासणे, 19 ते 23 जून स्थळ पाहणी करणे, 24 ते 26 जून गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशा तयार करणे, 27 ते 30 जून नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दीची जागेवर जाऊन पाहणी करणे, 1 ते 3 जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मुसद्द्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, 4 जुलै ते 8 जुलै प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठवणे, 15 जुलै ते 21 जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे, 22 ते 31 जुलै जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी करणे, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला पाठविणे, तसेच राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली प्रभाग रचना मनपायुक्तांना पाठविणे, 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना आधी सूचनेद्वारे प्रसिद्ध करणे। एकंदरीतच 2.5 महिन्यांच्या कालावधीत मनपाची अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। त्याबाबतची माहिती वेळापत्रकासह मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे। इलेक्शनच्या संदर्भात नमस्कार। आपल्याला सगळ्यांना माहिती की सगळ्या याच्यामध्ये महानगरपालिकांच्या मुदती संपलेल्या आहेत आणि त्याच्या प्रभाग रचना करण्याच्या संदर्भामध्ये या मागच्या 2-3 दिवसामध्ये शासनाने आदेश काढले होते नगर विकास विभागाने। आता त्या आदेशाच्या पुढचा टप्पा कशी प्रभाग रचना कशी करावी या संदर्भातले निर्देश होते ते। त्यानंतर या प्रभाग रचना काय कालावधीमध्ये करावी याच्या संदर्भामधले वेळापत्रक आज 12 जून रोजी नगर विकास विभागाने दिलेलं आहे सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त आणि सगळ्या मुख्याधिकारी यांना। तर त्या याच्याप्रमाणे आपलं धुळे महानगरपालिका ही ड वर्गातली महानगरपालिका आहे, तर त्याचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे। प्रगणक गटाची मांडणी आणि ते टप्पेनिहाय दिलं आहे की प्रगणक गट जे आहे आपले त्याची मांडणी, जे आपले लोकसंख्येचे प्रगणक गट असतात त्याची मांडणी करण्याचं काम 11 जून ते 16 जून या कालावधीत करायचं आहे। याच कालावधीमध्ये प्रारूप प्रभाग रचना पण करायची आणि 17 ते 18 जून या कालावधीत जनगणनेची प्राप्त माहिती जी आपल्याकडे आहे ती तपासायची आहे। स्थळ पाहणी करायची 19 ते 23 जून, म्हणजे आपण जे प्रारूप प्रभाग रचनेचे केलेले त्याच्या ज्या वॉर्ड बाउंड्रीज आहेत त्या जागेवर बघून घ्यायच्या। आपण कागदावर केलेलं तेच जागेवर आहे का किंवा काही चेंजेस आहेत का किंवा काही चुकलेलं आहे का हे कॉशियसली बघण्यासाठीची ती गोष्ट आहे। त्यानंतर गुगल मॅप जो आपल्या सगळ्या इथून पुढे आपल्या ज्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आहे तो जे गुगलचे मॅप आहेत KML फाईल असतात त्या KML किंवा KMZ फाईल या फाईल्समध्ये ही करायची आहे आणि हे प्रगणक गट जे आहेत ते त्याच्यावर सुपर इम्पोज करायचे आहेत त्या याच्यावर। तर त्याच्यासाठीचा ते नकाशे तयार करायसाठीचा कालावधी दिलेला आहे 24 ते 26 जूनचा। त्यानंतर नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर तपासून बघायच्या तर 27 जून ते 30 जूनच्या दरम्यान आणि प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने सह्या करायच्या। आपला जो राज्य शासनाचा परवाचा आदेश निघाला त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की ही प्रभाग रचना तयार करण्यासाठीची एक कमिटी फॉर्म करा महानगरपालिका आणि त्याचे महानगरपालिकेचे आयुक्त त्या कमिटीचे अध्यक्ष असतील आणि बाकीचे हे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी शासनाने आयुक्तांवर टाकलेली आहे आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी फॉर्म झालेली आहे त्यांनी त्या प्रभाग रचनेचं काम करायचं आहे। तर असा साधारण त्याचा हे राहील। त्यानंतर हा प्रस्ताव आयुक्तांनी यांना पाठवायचे निवडणूक आयोगाला। याच्यामध्ये निवडणूक आयोगाने
जिल्हाधिकारी महोदयांना प्राधिकृत केलेलं आहे प्रारूप प्रभाग रचनेच्या ह्याच्या संदर्भामध्ये, तर तो 4 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान हे वर्कआउट करायचं आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्याला हरकती सूचना मागवायच्यात 15 जुलै ते 21 जुलैच्या दरम्यान. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने ज्या हरकती सूचना येतील त्याच्यावर सुनावणी घ्यायची 22 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान. आणि सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेला पाठवायचे महापालिका आयुक्तांनी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान. आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका यांना कळवायची आहे आणि ती अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करायची आहे. ती आयुक्तांनी ती प्रभाग रचना प्रसिद्ध करायची अधिसूचना ती 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यानचा हा प्रोग्राम आहे. तर याच्या कॉपीज आम्ही तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही ॲम्बिग्युटी राहणार नाही. याच्यासाठी आपल्याला तो जो राज्य शासनाचा तो जो आदेश झालेला आहे परवाचा प्रभाग रचनेचा, त्या प्रभाग रचनेच्या आदेशाची प्रत पण आणि ही प्रत पण वेळापत्रकाची आपल्याला आता सगळ्यांना आम्ही उपलब्ध करू.